महिन्यापासून आम्ही 7 महिने ते 8 महिने झाले पैसे आले नाही आमचे. बर हा का पैसेच आले नाही. आम्ही दवाखान्यासाठी गोळ्या पावशेत नाही काहीच पण नाही. किती रुपये येत होते तुम्हाला आणि किती 1,500 दिवस रुपये पैसे? येत होते. किती दिवस आले? पहिला आले चांगले, आता 8-7 महिने झाले पैसेच आले नाही कसं. बर केवायसी केलं का तुम्ही? हा केवायसी केलतं की पैसे देऊन केलतं केवायसी. बर तुम्ही मग त्यांना तिथं जाऊन विचारलं तर आम्हाला काय विचारतं, पुढे पुढे विचारा म्हणा. बर मग काय करायचं, पैशाचं हे झालं नाही. आम्ही बँकेत गेलो, सगळं गेलं. तुम्ही म्हणलं तुम्ही आम्हाला काय विचारता, पुढे विचारा तुम्ही. मग असं आम्ही करून आम्ही सगळीकडे फिरून फिरून थकलो. आमचं एकतर चालायला येत नाही. मग काय करायचं सांगा, आम्ही भीक मागून खाण्याची पाळी आली आम्हाला. बस काय काय स्वस्त केलं, गॅस मिळाना. एक टाकी असणार आणि काय करायचं. हा सगळं असं करून ठेवल्यानंतर काय करायचं सांगा. सगळं महागाई करून रोज माणूस मजुरीने करून खाणार, एवढं महाग वस्तू आणून खायचं काय आपण. भाडे एकतर भाडं तटलंय. आम्ही भाड्याचं असं लाईट बिलचं माणूस असाने बसतोय. या लाडक्या बहिणीचा आधार होत होता आधार होता, थोडा का होईना आधार होता. मुलगा हे करायचा, पैसा नाही, त्याच्यावर आम्ही विश्वासानं हे करत होतो. भाडं तटले, लाईट बिल भरलं नाही, काय करायचं सांगा. एक आशावर आम्ही हे करत होतो. तिच्यामध्ये 4 चौकटमध्ये असू दे, काय बी असू दे, परिस्थिती लय गंभीर असते. एखादा गरीब असते, एकाने मागून खाणार असते, एखादा जोगा मागायचं असते, एखादा दिमटी घेऊन पांडुरंगाचं गाणं म्हणत फिरत असते. पहिल्या पैसे पडले म्हणा आशाने. लोक एक दिवस जायचं मागायला, उद्या येते पैसे, परवा दिवशी येतात, महिन्याला येते म्हणून घरी बसायचं. तीच पैसे बंद पडले म्हणून तेवढं शासनाने एवढं सांगायला आम्ही आलो. जोगा मग सांगितलं, जोगा मागून मागून काय येतं रोजचा. आम्ही रोजचा जायचा, दिमडी घेऊन घरोघर जायचा, गाणं म्हणायचा पांडुरंगाचा, गाणं म्हणून घरे जाऊन भिक्षाला गेलं तर ज्वारी पीठ पैसे देणार पैसे. हेच आमचं उद्योग पहिल्यापासून आहे. आता लाडकी बहिणीचं पैसे पडते म्हणून आशाने एक दिवस जायचा, 2 दिवस घरी राहायचा. येते की 1500 रुपये, ती जसं खर्चाला भागते म्हणून म्हातार माणसाचं आता जरा बंद केलेलं मागायचं म्हणून आता कवा जातो. ती बी आता बंद झाल्यापासून 2 महिने रोजचा जायचं जोगवाला. खर्चाला पैसे लागते का नाही. दवा गोळी औषध, पाय दुखणं, गुडघा धरणं, डोक्यात दुखणं, डोळ्याला प्रॉब्लेम आहे आमचं बी. असं आहे. हे सगळ्या लाडक्या बहिणी जे आहेत तुम्ही त्यांना घेऊन आलेला आहात जिल्हाधिकारी कार्यालयात, तर हे सगळ्या अपात्र महिला आहेत का, काय त्याचं सविस्तर सांगा. हो, आज आम्ही अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने, मी मीनल दास, अध्यक्ष संस्थापिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेबांना ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे त्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. या सगळ्या ज्या आहेत ह्या गोरगरीब अगदी रोजचं काम कष्ट करून खाणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत, तर ह्यांची KYC झालेली आहे. शासनाचे जे निकष आहेत त्या सर्व निकषांमध्ये असणाऱ्या या महिला आहेत, तरीसुद्धा यांना वगळण्यात आलेलं आहे. आता या महिलांमधनं तीव्र असं संताप व्यक्त केला जात आहे की ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली, खरंच चांगलं झालं. त्या योजनेमुळे त्यांना एक आर्थिक सहकार्य मिळत होतं. त्यांच्या कुटुंबाचा खर्च जो आहे तो बऱ्यापैकी 1500 रुपयाचा हातभार हा महिलांसाठी खूप चांगला होता. कुणाचे दुखणे भाणे असतात, कुणाचे कर्ज असतात, कुणाचे घरातले खर्च असतात, हे सगळं त्यांना 1500 रुपयाच्या बजेटवरती व्यवस्थित बसवता येत होतं. परंतु जवळपास मागचे 6-7 महिने झालं या महिलांना पैसे भेटत नाहीत. या राहून बँकेला फेऱ्या मारतायत, कंटाळल्यात, खूप थकलेल्या आणि संताप व्यक्त व्हायला लागला ह्या महिलांचा. या महिला माझ्याकडे आल्यात आणि आज आम्ही निवेदन देतोय की ज्या पात्र महिला आहेत या योजनेतील, तर त्यांना का अपात्र केलेलं आहे, त्याचे काय कारणं आहेत, त्यांचे जे अर्ज आहेत ते व्यवस्थित एकदा छाननी करण्यात यावे आणि त्यांची योजना सुरू करण्यात यावी. आणि ज्या खरंच पात्र आहेत त्यांना लाभ हा मिळालाच पाहिजे. त्यांच्या ज्या थकीत रकमा आहेत त्या थकबाकीसह त्यांना मिळण्यात याव्या. आणि KYCची जी सुविधा आहे, शासनाने ह्याच्यासाठी काही सवलती दिल्या होत्या, ते आता बंद केलेली आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे शासनाला की परत एकदा KYCची जी सुविधा आहे ती सुरू करावी, जेणेकरून ज्यांची पण आणखीन KYCची सुविधा राहिलेली आहे त्या पूर्ण करतील आणि या निकषात बसतील. आणि दुसरी अजून एक शेवटची विनंती आमची अशी आहे की तुम्ही जी योजना सुरू केलेली ही अत्यंत कौतुकास्पद अशी योजना आहे. फक्त एक त्यामध्ये महत्त्वाची त्रुटी आहे की जे 2-2, 3-3 महिन्याचा हप्ता दिला जाते, तर असं न करता महिन्याला एका ठराविक तारखेला त्याचा हप्ता मिळावा, जेणेकरून या महिलांना त्यांचं आर्थिक बजेट बसवता येते आणि
विनंतीच्या मार्गाने आम्ही शासनाला बोलत आहोत. पण असं जर नाही झालं तर या ज्या महिला आहे यांचा याच नाही तर कितीतरी हजारो लाखो जवळपास लाखोच्या पटीमध्ये महिला गेलेल्या आहेत. तर या लोकशाहीच्या पद्धतीने शासनापुढे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही विनंती. काय म्हणलं तुम्ही स्टार्टला? पहिल्यांदा स्टार्टला काय केलंय पूर्ण सकले होते ना, तटून तटून आले ना पैसे. 7,500 रुपये एका टायमाला चालेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.